नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो, वैशाख पौर्णिमेला आपण विश्ववंदनीय तथागत गौतम बुद्धांचा जन्मोत्सव संपूर्ण जगभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करताना बघत असतो. त्या सोबतच 14 एप्रिल रोजी दरवर्षी संपूर्ण जगभरामध्ये सिम्बॉल ऑफ नॉलेज विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील जन्मोत्सव पण संपूर्ण विश्वभरामध्ये मोठ्या हर्षोल्लासात साजरा करताना बघत असतो. पण मित्रांनो, भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर भगवान बुद्धांनी जो मानवासाठी कल्याणकारी मार्ग दिला होता, जो बुद्धिझम दिला होता, त्या बुद्धिझमला खऱ्या अर्थाने प्रचार आणि प्रसार करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते म्हणजे महान चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी केलेलं आहे. तर ते कसं, तर संपूर्ण जम्बूद्वीप जो होता, आजचे जे 10 देश आहेत, तो संपूर्ण जम्बूद्वीप एकट्या महान चक्रवर्ती सम्राट अशोक यांचं राज्य होतं. आणि या 10 देशांमध्ये संपूर्ण जम्बूद्वीपांमध्ये 84,000 स्तूपांची निर्मिती करून बुद्धांचा जो धम्म आहे, तो धम्म प्रचार प्रसार करण्याचं काम हे महान चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी केलेलं आहे. आणि म्हणूनच हे आपलं कर्तव्य आहे. जसं आपण तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती साजरी करतो, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतो, अगदी तसंच आपण महान चक्रवर्ती सम्राट अशोक यांची देखील जयंती साजरी केली पाहिजे. पण यामध्ये अनेकदा सर्वांमध्ये एक संभ्रम तयार झालेला असतो, तो म्हणजे तारखेच्या संदर्भात. तर तारीख नेमकी कशी असते, कधी असते, हे बऱ्याचदा माहीत नसते. आता आपण गेल्या 10 वर्षापासून महान चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती साजरी करत आहोत. तर मित्रांनो, आता जी आपण कालगणना, जे कॅलेंडर बघतो, हे 2025 वर्षापर्यंतच आहे. पण त्याआधी इसवी सन पूर्व जेव्हा आपण बघतो, तर इसवी सन पूर्वला जे कालगणना होती ती चंद्रयान कालगणना होती. तर जसं आपण बघतो पौर्णिमा आणि अमावस्या, तर यानुसार कालगणना होती आणि त्यानुसारच सर्व गोष्टी व्हायच्या, त्या तिथीनुसार व्हायच्या. तर मित्रांनो, सम्राट अशोक यांची जयंती जी आहे, ही जो आपला मराठी महिना आहे, चैत्र महिना, या चैत्र महिन्यामध्ये जी शुक्ल अष्टमी आहे, त्या चैत्र महिन्याच्या शुक्ल अष्टमीमध्ये महान चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती दरवर्षी येत असते. त्यामुळे ती तारीख जी आहे ती मागे पुढे होत असते. आणि या वर्षी महान चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती चैत्र शुक्ल अष्टमी शनिवार दिनांक 5 एप्रिल रोजी आलेली आहे. आणि हीच जयंती आपण संपूर्ण नाशिककरांच्या वतीने त्यांना सर्वांना सोबत घेऊन साजरी करणार आहोत. तर या कार्यक्रमाची रूपरेषा जी आहे मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. आपण सकाळी 9 वाजता नाशिक शहराच्या मध्यवर्ती असलेला जो अशोक स्तंभ चौक आहे, येथे येणार आहोत. आणि येथे आल्यानंतर आपण महान चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जो स्तंभ आहे तिथे आपण त्यांना अभिवादन करणार आहोत. तिथे त्रिशरण पंचश्री घेणार आहोत आणि त्यानंतर आपण संपूर्ण समाज बांधवांना घेऊन आपण कार आणि बाईक रॅली काढणार आहोत. तिचा जो मार्ग आहे तो शालिमार, त्यानंतर मुंबई नाका, आणि मुंबई नाक्याहून पाथर्डी फाटा, आणि पाथर्डी फाट्याहून त्रिरश्मी बुद्धलेणी विहार असा असणार आहे. आणि त्रिरश्मी बुद्धलेणी विहार येथे आल्यानंतर आपण जे प्राध्यापक आहेत आनंद देवडेकर सर, हे चेतना कॉलेज बांद्रा मुंबई येथे प्राध्यापक आहेत. सोबतच ते सद्धम्म पत्रिका हे देखील चालवतात. त्यांचं आपण इथे व्याख्यान ठेवलेलं आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला आपल्या दस्तूरखुद्द या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण समाजाला हे आवाहन करतो की आपण देखील या जयंती महोत्सवात सामील होऊन एक संपूर्ण शहराला दाखवून द्यायचं आहे की आम्ही ज्या पद्धतीने बुद्धांची जयंती साजरी करतो, बाबासाहेबांची जयंती साजरी करतो, त्यासोबतच आम्ही महान चक्रवर्ती सम्राट अशोक यांची देखील जयंती मोठ्या आनंदाने उत्साहात साजरी करत असतो. आणि सोबतच हे निमंत्रण आपण आपल्या संपूर्ण बांधवांना, भगिनींना द्यायचं आहे आणि या जयंती महोत्सवात सामील व्हायचं आहे. सोबतच हे जे आपलं दस्तूरखुद्द युट्यूब चॅनल आहे, या चॅनलला देखील जर आपण अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपला जो वारसा आहे, जो दीप्यमान वारसा, हा सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे चॅनल सर्वांपर्यंत पोहोचवा.
धन्यवाद. जय भीम.